कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही गावी आलो. म्हणजे असं की तिथं राहू शकत नव्हतं मुंबईत. एक तर कोरोनाचे पेशंट वाढलेले होते. आम्ही गावी आलो 21 मध्ये कोरोनाच्या कालावधीत आणि गावी आल्यानंतर करायचं काय. आणि मला माहित होतं की कसं माझी मम्मी रानात जात होती, मम्मी पप्पा, त्याच्यामुळे मला जरा शेतीचा अनुभव होता. आणि मग इथं आल्यानंतर आम्ही शेती करू लागलो. आम्ही मुंबईला होतो तर मी घरातलं सगळं काम म्हणजे करत होती आणि शेतीतला काही माझा अनुभवच नव्हता, माहितीच नव्हतं. पण आता असा कालावधी आला की कोरोनाच्या काळात ईश्वर काही पर्यायच नव्हता ना. आणि मग ती शेतीची म्हणजे आवड पण लागली आणि आता मला माझी शेती आणि मी असं म्हणजे मला भरपूर आनंद होतो. भरपूर काही आपण करू शकतो. या आहेत आरती जगताप. या म्हणतात की जग तुम्हाला तेव्हा स्वीकारेल जेव्हा तुम्ही काही स्वतः आणि जगासाठी कराल. आणि ते करत आज ते एक वेगळी दिशा आपल्या आयुष्याला देत आहेत. म्हणूनच या आहेत खऱ्या आयुष्यातल्या मॅक्स वुमन. नमस्कार, माझे नाव आरती रुपे जगताप. माझ्या वडिलांचे नाव बाबासाहेब उत्तम बोदे. माझं शिक्षण 10वी झालंय. मला पुढे शिकायचं होतं, पण आमच्या गावातून एसटीची वगैरे पहिली सोयी नव्हती एवढी, तर मला काही शिक्षण घेता आलं नाही. त्याच्यानंतर एक 2-3 वर्षानंतर माझं लग्न झालं आणि माझे मिस्टर मुंबईला होते डीमार्टमध्ये कॅश काउंटरवरती. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये काय झालं, आम्ही गावी आलो. म्हणजे असं की तिथं राहू शकत नव्हतं मुंबईत. एक तर कोरोनाचे पेशंट वाढलेले होते. भीती वाटत होती. घरातली सगळी लोकं बोलायला लागली की तू आता कामावर जाऊ नको. म्हणजे आई, वडील, भाऊ, मीही. आणि मला 3 मुली आहेत. आम्ही गावी आलो 21 मध्ये कोरोनाच्या कालावधीत. आणि गावी आल्यानंतर करायचं काय? माझे सासरे, चुलत सासरे आहेत, ते शेती करत होते, सासू-सासरे. आणि मग नंतर आम्ही 1 वर्ष असंच बसून खाल्लं. म्हणजे त्या पगाराच्या पैशातच आम्ही हे केलं आणि आम्हाला त्यांनी नंतर शेती दिली. आणि ती शेती आम्ही दोघं करू लागलो. आणि इथं ते माझे मिस्टर पंपावरती कामावर जायचे. तर ते करत त्यांना तर माहीतच नव्हतं शेतीतलं काही, कारण की ते लहानपणापासून मुंबईलाच होते. स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने पुढे जायचं. हा प्रवास केवळ शेतीपुरता नाही, तर स्वावलंबनाकडे नेणारा आहे, अशी जाणीव त्यांना झाली. आणि मला माहित होतं की कसं माझी मम्मी रानात जात होती, मम्मी पप्पा, त्याच्यामुळे मला जरा शेतीचा अनुभव होता. आणि मग इथं आल्यानंतर आम्ही शेती करू लागलो. नंतर मग गटात आली मी, शेतकरी गटात. शेतकरी गटात मध्ये माझी छोटी मुलगी होती. माझ्या सासूबाई म्हटल्या की नको जाऊ तू गटात, कारण की काय होईल, तुझी लहान मुलगी आहे. ह्या सगळ्या बायकांचं जरा वेगळं आहे आणि ह्या गावी राहतात. आपण मुंबईवरून आलोय आणि तुला एवढी सवय काहीच नाही, तुला माहिती पण नाही. तर माझ्या गटातील महिलांनी मला भरपूर समजून घेतलं, की अगदी मला असं व्हायचं, घरात एवढी 7-8 माणसं, सगळी धावपळ व्हायची कामाची. नाश्ता करायला, जेवण करायचा वेळ भेटायचा नाही. तर मला रानात गेल्या माझ्या गटातील सर्व महिला म्हणायच्या, तू आधी 4 घास खाऊन घे आणि मग आम्हाला मदत करू. स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने पुढे जायचं. यात पाणी फाउंडेशनमुळेच मदत झाली. आणि माझी मुलगी त्यावेळेस फक्त 1.5 वर्षाची होती. आणि मग आमच्या गटाचं म्हणजे एवढं छान काम झालं. आणि परत आम्हाला उषा शेडगे मॅडम स्मार्ट सखी पाणी फाउंडेशननं आम्हाला भरपूर, म्हणजे मला आत्ता बोलती पण मला भीती वाटते की हे आम्हाला डेअरिंग आलं ते फक्त पाणी फाउंडेशनमुळेच आलं आणि उषाताईंमुळेच आलं. कोरोनामुळे जग बदललं. आम्ही मुंबईला होतो तर मी घरातलं सगळं काम म्हणजे करत होती आणि शेतीतला काही माझा अनुभवच नव्हता, माहितीच नव्हतं. पण आता असा कालावधी आला की कोरोनाच्या काळात शेतीशिवाय काही पर्यायच नव्हता ना. आणि मग ती शेतीची म्हणजे आवड पण लागली आणि आता मला माझी शेती आणि मी असं म्हणजे मला भरपूर आनंद होतो, की भरपूर काही आपण करू शकतोय. आणि म्हणजे मी सगळे मुंबईलाच होते. मला असं वाटलंच नव्हतं की आपल्यावर अशी कधी वेळ येईल आणि आपल्याला ह्या सगळ्या संकटांना सामोरे जावं लागणार आहे. मी हे गटात जायला तर मला नकारच होता पूर्णपणे. सासूबाईंचाच होता, छोटी मुलगी आहे किंवा तुला जमणारच नाही. तर मी गटात गेली आणि गटात गेल्यानंतरनं म्हणजे मी ह्या महिलांसोबत रोज रानात जायची. आणि सासूबाई एकदा आमची घेवड्याची प्रेड गेला आणि नंतर असं थोडं रानात ते गवत ही येतं, ते दुसरं पीक घ्यायचं असतं ना, त्यावेळेस सासूबाई मला अशा म्हणल्या, की "चल आरती आपण रानात जाऊ." तर मी म्हणलं, की "अहो आत्या, आज नाही उद्या जाऊया." असं मी 3 दिवस लागोपाठ करत होती. तर त्या तिसऱ्या दिवशी मला बोलल्या, की "तू महिलांबर गटातल्या जायचं म्हणलं, की तुला किती आनंद होतो. मी चल म्हणली तर तू येत नाही." मी म्हणलं, "अहो येण्याचं काही नाही. पण बायकांच्यात गेल्यानंतर कसा आपला कंटाळा सगळा निघून जातो किंवा आपल्या घरातलं काही जे दुःख आहे ते महिलांच्यात गेल्यानंतर एकामेकी आपण मैत्रीण असतो तर बोलून जातो. तर ते विसरून जातो ना सगळं, की आपल्या पाठीमागचा एवढा त्रास कामाचा किंवा एवढं टेन्शन. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईवरून गावी आल्यानंतर राहायचं आणि इथं पूर्ण सेटलमेंट व्हायचं जरा थोडंसं मला जास्तच कालावधी गेला. पण ह्या महिलांमुळं, ह्या
ह्याच्यामुळे मला असं काहीच वाटलं नाही. आता मला एवढा आनंद वाटतो की मला एकही दिवस घरी राहावं वाटत नाही. ते संधी दिल्याबद्दल मॅक्स वुमनचं आभार मानते. आज ते आपल्या जीवनात आणि निर्माण केलेल्या जगात खुश आहेत. अशा मर्दानीला मॅक्स वुमनचा सलाम.